राणीने केला इंद्राचा विश्वासघात. नमस्कार, TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावरून उभी आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. आपण आधी मागील एपिसोडमध्ये काय झालं त्याची छोटीशी झलक बघूया आणि त्यानंतर या भागातून आपण आपल्या जीवनात काय शिकू शकतो ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर बघा, आता मालती खूप रागात असते कारण तिने राणी आणि इंद्राला असताना बघितलेलं असतं. आता ती रागाने राणीला हाक मारते आणि राणी लंगडत लंगडत तिच्याजवळ येते. तिथे आल्यावर मालती तिला म्हणते की आजचा सगळा स्वयंपाक तू करायचा आहे. तुला काय वाटलं मी तुला थोडीशी चांगली वागली तुझ्यासोबत तर तुला मी स्वीकारलं नाही? असं होत नाही. तर चल आता स्वयंपाक कर. आणि अशा प्रकारे राणी स्वयंपाक करायला लागते. मालती तिथेच तिच्याजवळ उभी असते आणि तेवढ्यात मालतीला वरतून आभा येताना दिसतात आणि ती लगेच राणीला म्हणते की तुझी तब्येत बरी नाही, तू आराम कर. आणि तेवढ्यात तिथे आभा येतात. ते सुद्धा तिला तेच म्हणतात. आता मालतीचं असं वागणं बघून राणी मात्र हैराण होते. तिला प्रश्न पडतो. तेवढ्यात आबा तिथून निघून जातात. ते गेल्यावर मालती तिला म्हणते की मी फक्त त्यांच्या देखत तुझ्याशी चांगली वागते. तू माझ्या आणि इंद्राच्या आयुष्यातून कायमची निघून जा, नाहीतर असाच त्रास तुला सहन करावा लागेल. त्यानंतर राणीही तिच्या रूममध्ये निघून जाते. तिथे तिला इंद्राला चिकू जेवण घेऊन देते. तेव्हा राणी इंद्राला म्हणते की तुम्हाला जेवायचं नाही का? तेव्हा तो म्हणतो की हो, पण तुम्हाला मदत करणार नाही का? तेव्हा मात्र राणी म्हणते की नाही, स्वतःची मदत स्वतः करा. आणि इंद्रा जेवण करतो, पण त्याला पाण्याचा जो ग्लास आहे तो हातामध्ये धरता येत नाही आणि तो ग्लास त्याच्या हातातून खाली पडतो. राणी मात्र हे बघत असते, पण ती त्याला मदत करत नाही. त्या ग्लास पडण्याचा आवाज ऐकून मालती पळत तिथे येते आणि राणीला नको ते बोलते. पण राणीचा यामागील जो हेतू आहे हा चांगला असतो. आता ही गोष्ट आबांना कळते. आबांना कळल्यानंतर मालती राणीला बोलली म्हणून आबा मालतीला खूप ओरडतात. पण मालती काही त्यांचं ऐकून घेत नाही. दुसरीकडे आता राणी स्वतः व्यायाम करायला लागते. तिचं बघून इंद्रासुद्धा व्यायाम करतो. आता जो येणारा प्रोमो आहे हा मजेदार असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की इंद्राला फिरवण्यासाठी राणीही त्याला बाहेर घेऊन येते. तो व्हीलचेअरवर बसलेला असतो, पण राणी तेवढ्यात व्हीलचेअर लोटून देते आणि इंद्रा ओरडतो की राणी काय करतेस तू, थांबव चेअर. पण ती काही चेअर थांबवत नाही. ती एकाच ठिकाणी उभी असते आणि बघत असते. आणि तेवढ्यात तिथे मालती त्याला व्हीलचेअरवरून पडताना ते बघते आणि ती सुद्धा मोठ्याने ओरडते. तर प्रेक्षकांनो, आता यामधून राणीकडून एक गोष्ट आपल्याला शिकायसारखी आहे. ती इंद्राला सारखी मदत करत आहे, पण यामुळे काय होत आहे की तो सारखा राणीवरच अवलंबून राहू लागलेला आहे. त्यामुळे त्याला साधं पाण्याचा ग्लाससुद्धा इथे तिला विचारून त्याला तिच्या हातात द्यावं लागतं आणि यामुळे तो लवकर बरा होणार नाही. आणि त्यामुळे राणी त्याला स्वतःचं काम स्वतः करायला लावत आहे. आता यावरून मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, ती तुम्ही लक्ष देऊ नका. बघा, एका गावात एक मनुष्य राहायचा. तो प्रत्येक कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून होता. जर त्याला पैसे हवे असतील तर तो इतरांकडे मागायचा. जर त्याला काही मदत हवी असेल तर तो कोणाला तरी सांगायचा. एकदा तो आजारी पडला. त्याला बरे होण्यासाठी औषधांची इथे गरज होती. तो एका वैद्यबुवांकडे गेला. वैद्यबुवांनी त्याला एक औषध दिले, पण त्या औषधाने त्याला पूर्ण आराम इथे मिळालेला नाही. मग तो एका देवळात गेला आणि देवाला प्रार्थना केली, हे देवा, मला या आजारातून बरे कर. पण तरीही त्याची तब्येत सुधारली नाही. त्याच्या या परिस्थितीमुळे तो खूप निराश झाला. मग एका मित्राने त्याला एका ज्ञानीपुरुषाबद्दल सांगितलं. त्या ज्ञानीपुरुषाने त्या माणसाला सांगितले की प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःची शक्ती असते, फक्त ती ओळखायची गरज आहे. तेव्हा तू स्वतःच्या समर्थावर विश्वास ठेवशील आणि त्यावर काम करशील, तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य नाही. या गोष्टीने त्या माणसाच्या मनात एक नवीन उत्साह निर्माण झाला. त्याने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची इथे सुरुवात केली. स्वतःच व्यायाम करू लागला आणि योग्य आहार घेऊ लागला. हळूहळू त्याची तब्येत सुधारली आणि तो पूर्णपणे इथे बरा झाला. तर असंच जी राणी आहे, ही राणी इंद्राला इथे बरं करण्यासाठी त्याला कोणतीही इथे मदत करत नाही. त्याला जेवायचं असतं तरीसुद्धा ती त्याला जेवू घालत नाही. त्याला इथे जेवणासाठी मदत करत नाही. त्यामुळे काय होतं की त्याच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्याला चीड येते की ही आपल्याला मदत करत नाही, तर आपण आपली तर मदत करू शकतो. आणि यामुळे तो काय करतो की स्वतः इथे हालचाल करण्याचा प्रयत्न करतो, हाताने जेवण करण्याचा इथे प्रयत्न करतो. राणीला माहिती असतं की त्याला त्रास होणार आहे, पण तरीसुद्धा ती शांत बसते आणि तो स्वतःचं जेवण इथे स्वतः करतो. यावरून काय झालेलं आहे की त्याला त्रास होईल थोडाफार, पण त्या त्रासातून तो लवकर बरा होईल.
त्याला त्याच्या हातापायाची जर हालचाल झाली तर तो इथे लगेच बरा होईल. आपल्या जीवनातसुद्धा असंच असतं. जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर आपण जीवनात काहीच करू शकत नाही. जर आपण स्वतःचे कामं स्वतः करायला लागलो, स्वतः पैसे कमवायला लागलो तर आपण दुसरं अवलंबून राहत नाही. आपल्याला कोणाची गरज लागत नाही. असंच आपल्या जीवनातसुद्धा असतं. त्यामुळे जी राणी आहे ती राणी त्याला लवकर बरं करण्यासाठी ती स्वतःचे कामं त्याला स्वतःच करायला लावत आहे. त्याला व्यायाम करायला लावत आहे आणि तिने काय केलेलं आहे की व्हीलचेअर त्याला बाहेर नेलेलं आहे आणि व्हीलचेअरवरून त्याला सोडून दिलेलं आहे. यामुळे काय होऊ शकतं की त्याला पडण्याची भीती ती त्याच्या मनात निर्माण होईल आणि त्या पडण्यात त्याला वाचायचं असतं. त्यामुळे तो काय केलं की तो खुर्ची इथे थांबण्याचा प्रयत्न करेल. नाहीतर काय होईल की एकदम तो खुर्चीवरून उठून इथे खुर्चीच्या बाहेर उभा राहील. त्यामुळे काय होईल की तो लवकर बरा होईल. त्याची जी आत्मशक्ती आहे ती आत्मशक्ती त्याला लवकर इथे चालवण्याचा प्रयत्न करेल. तर या गोष्टीतून आपण हे शिकलेलो आहे की दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण स्वतःची कामे ते स्वतः करायला पाहिजे. या आजच्या मालिकेतून आपण हे शिकलेलो आहे. त्यानंतर जी मालती आहे ही मालती राणीला खूप बोलते, तिला त्रास देते. तरीसुद्धा जी राणी आहे ती राणी मात्र शांत असते. यावरून सुद्धा आपल्याला गोष्टी शिकण्याची गरज आहे. जर एखादी व्यक्ती आपल्याला नेहमी जर भांडत असेल किंवा आपल्याला बोलत असेल, आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्याला उत्तर न देता आपण शांत राहणे कधीही चांगले. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला भेटतं. जी राणी आहे ती राणी तेच करत आहे. ती शांत बसत आहे. तिला कोणतंही प्रत्युत्तर देत नाही आहे. यामुळे जी काय होणार आहे की जी मालती आहे ही मालती नेहमी तिला भांडत राहील. पण एक दिवस तिला असं वाटेल की आपण हिला नेहमी बोलत आहे पण ही मात्र शांत राहते. आपण हिला दररोज भांडतो आहे, हिला दररोज त्रास देतो आहे, पण तरीसुद्धा ही मात्र इथे शांत मनाने आपलं सगळं ऐकून घेत आहे. त्यामुळे तिलासुद्धा इथे पश्चाताप होऊ शकतो. या गोष्टीतून सुद्धा आपल्याला इथे एक बोध भेटू शकतो की जर एखादी व्यक्ती आपल्याला नेहमी भांडली आणि जर आपण तिला नेहमी जर उत्तर दिलं तर भांडायला लागल्यामुळे आवाज तर होणारच आहे. त्यामुळे इथे काही गोष्टीमध्ये आपल्याला शांत राहणेसुद्धा इथे महत्त्वाचं असतं. काही सिच्युएशन अशी असते की आपल्याला पुढच्याला भांडून जमत नाही. आपला जर कमी जोर पडला तर आपण तिथे शांत माघार घेणं इथे कधीही चांगलं असतं. ज्यामुळे काय होईल की तो पुढचा आहे हा पुढचासुद्धा भुंकल्यानंतर तो शांत होईल. त्यालासुद्धा वाटेल की आपण याला बोलतो, सगळं करतो पण हा काही आपल्याला उत्तर देत नाही. तर ह्याच्या गोष्टीतून हे शिकण्यासारखं आहे. तुम्हाला या गोष्टींवर काय वाटलं? ही जी गोष्ट सांगितली यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा. आणि हो, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून पुढचा जर रिव्ह्यू आला आणि जर तुम्हाला अशीच मोटिवेशनल याच्यातून काय शिकू शकतो आपण मालिकेतून ते बघायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून पुढचा नवीन येणारा प्रोमो आणि त्यामध्ये आपल्याला काय शिकायला भेटू शकतं या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये इथे बघायला भेटेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.